समाजकार्याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे बाळारामजी कांबळे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यानंतर विलासदादा मात्र या पण विलासदादांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबर मलंगड टाणेस बॉल क्रिकेट 40+ चे विद्यमान दमदार अध्यक्ष तथा शिवनाथजी गायकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. महाराष्ट्राचं अंगवस्त्र मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची शाल साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारा ब्युटिफुल मोमेंट देऊन शिवनाथजी गायकर साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच. आपण आलात आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोजजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही विलासजी मात्रे साहेबांचा शुभ सन्मान करतोय. विलासजी पाटील साहेब यस मनोजजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते विलासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. महाराष्ट्राचं अंगवस्त्र साहेबांच्या खांद्यावरती सोपवलं जाते. या स्पर्धेची आठवण असणार सुंदर असं सन्मान चिन्ह आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देऊन देखील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. यस अशोकजी भाग्यवंत साहेब शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य अशोकजी भाग्यवंत साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मनोजजी मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतोय. साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू जे आमच्या या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल अशोकजी भाग्यवंत साहेबांचा देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तदनंतर युवा सेना शाखा अध्यक्ष अजय दादा केने दादांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अजय दादा या पण आपला देखील शुभ सन्मान. अतिथी देवो भव ही आमच्या भारताची परंपरा क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटची संस्कृती जपत असताना मनोज दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करतोय. अजय दादा केने यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. आम्ही सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू कारण आपण आपला बहुमूल्य वेळात वेळ काढला या स्पर्धेला आपण भेट दिली आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू सो मच. नाउ बॅक टू क्रिकेट. बॉल मध्ये फटका फसला फिल्डर पोहोचला होता पण अखेर जजमेंट चुकलाय. जाऊयात मागच्या दिशेने जिथे एका बाजूला लढत आपल्याला पाहायला मिळते गावदेवी क्रिकेट क्लब काकडवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे या दोन टीमच्या दरम्यान ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय किशोर मडवी आणि नॉन स्ट्राइक एंडला महेश मडवी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार P1 च्या पहिल्या षटकामध्ये प्रशांत तांदळे. नेक्स्ट बॉल किशोर मडवीसाठी हा बॉल या वेळेला धीम्या गतीचा होता गती कमी केली होती. मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू आणि मागच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. श्री मलंगड चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. किशोर मडवी स्ट्रायकिंग एला पुन्हा एकदा ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा या वेळेला डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला ना प्रशांत तांडेलचा तर पहिल्या बॉलवरती षटकार आला दुसऱ्या बॉलवरती चौकार जरूर आला त्यानंतर व्हाईट बॉल आला तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि सलग 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात ते म्हणजे प्रशांत तांडेलनं. किशोर मडवी आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेला ओहो या वेळेला हुक करायचा प्रयत्न लेग स्टिकच्या वरून अगदी बॉल थेट जाऊन विसरला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला तर तब्बल
13 अंकावरती. 13 on board, loss of 0 wicket. First over completed on the scorecard from team Gavdevi Cricket Club. Kakarwali is busy. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस होता आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थर्ड अंपायर रेफर केलाय. हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉलवरती पाहिलं जाईल. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती होमसा एमटीसी live.in सोबत जोडून.
येस फेअर डिलिव्हरी फुल टॉसला फुल टोल वसूल केला बॅटरला किशोर मडवीनं आणि फेकून दिले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला सरवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला कियांश 11 मात्रेपाडा. या वेळेला व्ही मध्ये खेळला लॉंग ऑफ ला क्लिअर केला मिड ऑफ नाहीये बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 धावा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागला गेल्या 24. चला फिल्डिंग सेट करा बेतवडे टीम. विनंती असेल स्पीड अप करा कारण आजचा अंतिम दिवस आहे फायनल डे आणि अंतिम दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर मॅचेस खऱ्या अर्थाने कव्हर करायच्या. प्रशांत तांडेल आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत तांडेल पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो ज्यानं ओव्हर नंबर 1 मध्ये 13 धावा खर्च केले होता तो प्रशांत पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंग गेला महेश मडवी. पहिला बॉल टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स घेतला सडनली बाउन्स झाला टेकअप होऊन थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजे प्रशांत तांडेलची. टप्पा पडल्यानंतर जणू काय बॅटरला खेळपट्टीचा सुगंध देणारा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला गुड लेंथ पंचाकडे लाऊड अपील केली होती पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल ती सिंगल. लेग अंपायरच्या भूमिकेत आमचे अतुलजी म्हात्रे यांचं देखील आम्ही खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करू कारण त्यांची देखील या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत आहे. आणि आजचे बड्डे बॉय आयोजक नंबर 2 अर्थातच ऋतिक दाते म्हात्रे ते देखील आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. ऋतिक दादांचा म्हात्रेंचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस त्यांना देखील देऊयात या श्री मलंगड चषक 2025 च्या वतीनं वाढदिवसाच्या भरपूर सारा क्रिकेटमय भगव्या शुभेच्छा. ओहो या वेळेला देखील कट केला टप्पा पडला हलकासा वळा घेतला या बॉलला. बाहेर निघणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आताचा हा बॉलला डॉट. फुल टॉस होता यावेळेला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर धावतोय पळतोय बॉल पर्यंत पोहोचला बॉलला कॅरी केला बॉलची थ्रोफेकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. 26 ऑन बोर्ड 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. पहिला दिवस गाजवला ते म्हणजे जय कालेश्वर आंबे या टीमनं. सेकंड दिवस गाजवला तो म्हणजे आंबे 40+ या टीमने. कालचा दिवस गाजवला वेलकम उसाटणे या टीमनं. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये इंटरव्ह्यू देखील पाहण्यात तितकं गरजेचं आहे. याचं उत्तर मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओहो या वेळेला परकट केलाय क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून उडवलाय बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. महेश मडवीचा हा क्लासिकल चौका. वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली महेश मडवीनं. ज्या प्रकारे वीरेंद्र सहवाग अप्पर कट स्कोअर कट सातत्यानं खेळत असतो त्याच प्रकारे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली महेश मडवीची. हो
आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी तर होणारच आणि चोरी झाली विकेटची. फलंदाज उलबा दांडी गोल. वर 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब काकडवाल या टीमची टोटल एका गडाच्या नुकसानात तब्बल जाऊन पोहोचले 30 या अंकावरती. तीन षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना काकडवाला संघ जाऊन पोहोचला 30 या अंकावरती एका गडाच्या नुकसानात. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला एक मोठी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडीचा क्रिकेट म्हणजेच जानमान सरवली संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल आणि त्यांच्या अखेरीस दुसऱ्या बाजूला मलंगडचं क्रिकेट म्हणजेच कियांश 11 मात्रेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दोन टीमच्या दरम्यान पुन्हा एकदा मोठी लढत नेक्स्ट मॅच मध्ये पहिला फेरीतील ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. विष्णू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णू पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग इनला किशोर मडवी नो स्ट्राइक इनला बळी भुईरला आपण पाहतोय. पहिला बॉल स्लॉग स्वीप केला ट्राय आणि 6 धावा केला किशोर मडवीनं आपल्या संघासाठी अप्लाय. चेंडू सीमा पार इट्स आउट ऑफ द पार बिग ब्लास्टेड षटका. पहिल्या बॉलवरती केला किशोर मडवीनं वार आणि मैदानाच्या आतमध्ये बेतवडे संघ झालाय गार. षटकाराला आक्रमणाला सुरुवात संघर्षाला केली. सुरुवात 36वा स्कोर कार्ड वरती सजला गेला. दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. विष्णू पाटीलचं गेलं भाऊ स्वागत पाटर किशोर मडवीनं. किशोर मडवी पुन्हा तयार. दूसरा बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अ वाव. 6 धावा consecutive 2 in a over back to back षटका. मुख्य शिल्पकार लाडके प्रणेते विश्वनाथ दादा गायकर जे आशिषदादा म्हात्रे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. विश्वनाथ दादा गायकवाड या पण आपलं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि मनोज दादा म्हात्रे देखील खऱ्या अर्थानं
ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरपूर एन्जॉय करतात। या मॅचचा खऱ्या अर्थानं भरपूर मनमुराद आनंद लुटतात। अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल। एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड। षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅट्समन किशोर मडवी। या वेळेला दिशा खराब लेग स्टिकच्या बाहेर सलगचा येणारा सलगच्या 2 षटकारानंतर सलगचे 2 वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटीलचे आपल्याला पाहायला मिळतात। फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस। चौथं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा कंटिन्युअसली हा सलगचा येणारा तिसरा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये। तिसरा वाईट तर आलाय पण तिसरा षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल, कारण सध्या बॅटिंग प्रचंड फॉर्म मध्ये प्रचंड लय मध्ये आपल्याला पाहतोय किशोर मडवी। चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। ऑन अ सेट नाव बाय बॅटर किशोर मडवी, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। बळी भोईरला पण पाहत आहे बाहुबली ऑफ टीम गावदेवी क्रिकेट क्लब काकळवाल। किशोर तयार केलाय आणि आता आपल्या संघासाठी 6 धावा बुक केल्यात। हा फ्लाइटेड अँड मार्क्सिव सिक्सर। हे दुसरे आपल्याला पाहायला मिळते किशोर मडवीच्या नावावरती। 3 बॉल 3 षटकार तर ठोकला। दिशा पाहावे लागेल मैदानाच्या आतमध्ये वाईट +4 आम आदमी का साथ पंजा का हात आणि हा आलाय नशिबाचा पंजा। तीन बॉल मध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्यात विष्णू पाटील। एक भला मोठा महागड षटक आपल्याला पाहायला मिळतं विष्णू पाटीलचं, ज्याने आतापर्यंत 4 वाईट बॉल हाताळल्यात। समोर आलाय आणि समोरच ठोकलाय। चेडू चला बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा किशोर मडवीच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा चौथा बिग ब्लास्टेड षटकार। दिशा पाहावं लागेल आणि आता हा देखील बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये। या षटकातील तब्बल 5वा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये। तब्बल 4 बॉल मध्ये 33 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात विष्णू पाटीलनं। फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलं थेट मिड विकेट। बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगच्या 4 बॉल वरती 4 षटकार आणि 5व्या बॉल वरती हा दमदार चौका।
67 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 बॉल मध्ये तब्बल 37 धावा खर्च केल्या विष्णू पाटीलला. पुढचा बॉल मध्ये तरंगतो फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. लॉंग ऑन ला टिपलाय जयेश झेल आणि संपलाय बॅट्समन किशोर मडवीचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा आणि अर्धशतक इथे झळकावलंय मैदानाच्या आतमध्ये किशोर मडवीनं. एकदा बॅट वरती करा किशोर मडवी. या स्पर्धेतील तब्बल 4था अर्धशतक किशोर एकदा बॅट वरती करा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकार. कॅमेरामॅन फोकस करू आणि आजच्या दिवसातील 3रं अर्धशतक राहिलं किशोर मडवीच्या नावावरती. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे कंप्लीट झाला. विष्णू पाटीलला जर उल्लेख करायला गेलं तर ओव्हरऑल या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 37 आणि संघ जाऊन पोहोचलाय 67 अंकावरती. 30 धावा आपण पाहिल्या होत्या 3 षटकांच्या अखेरीस होत्या. या षटकामध्ये 37 आल्या म्हणजे आता 67 धावा बनल्या गेल्या. हर्षल तांदेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये. बळी बोईर स्ट्रायकिंग केला या टीमचा बाहुबली. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये स्लॉक स्वीप करायचा होता नाही जमला बळी बोईरला. आताचा हा बॉल आला टॉप. हर्षद दांडेळला आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. विकास भोईरला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंगला आणि स्ट्रायकिंगला बळी. हर्षल पुन्हा एकदा निघालाय बळीच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल हाईट फॅक्टर पाहावा लागेल. यस पंचांचा आला कॉल आणि येतोय नो बॉल. नो +6 74 धावा. आम्ही आधी देखील म्हटलं जात गेलो होता की या टीमचा हा पॉवर हिटर आहे. या टीमचा बाहुबली आहे आणि तो बळी भोईर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग केला. यस एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोळे पाहणे. पुढचा बॉल फ्री हिट. फ्रीचा बॉल बॉलमध्ये फटका प्रॉपर टायमिंग आहे. लुकलुकता ताराप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरेआड छिड सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6 षटकार. दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये बळी भोईरच्या बॅटमधून. पुढचा बॉल ओ समोर खेळला आला तो कार्पेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक कबली दुसरीचा कॉल दिलाय आणि आता दुसरी देखील धाव झाली या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2 धावा मिळतील सहजरित्या या बॉल वरती आणि 2 धावेच्या साथीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल. तो तब्बल 82 अंकावरती. यावेळेला देखील ऑनसाइडला टर्न केलाय. एक तर झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय नकार दिलाय. शेवटच्या क्षणाला नकार दिलाय म्हणजे या बॉल वरती मिळते फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. गावदेवी क्रिकेट क्लब भाल या टीमने या स्पर्धेतील उच्चांक गाठला होता. 87 धावा बनवल्या होत्या. भाल टीमने 88 चं लक्ष उभं केलं होतं.
चला शेवटचे 2 बॉल स्पीड अप करा विनंती असेल बेतवडे टीम, कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस आपल्याला भरपूर जास्त कव्हर करायचे. स्टिल टू गो. यावेळेला ओव्हर पिच होता, पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, कोणतीच चुकी होणार नाहीये. टिपला फिल्डर नसेल आणि संपलाय बॅट्समन विकास भोईरचा खेळ. आणखीन एका विकेटचा पतन. यावेळी देखील क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, आडव्या पाट्या फटका एक्झिक्यूट केला मैदानाच्या आतमध्ये. काउ कॉर्नरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एक कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि अखेर धावाच्या स्वरूपात फलंदाज होईल. बाद 17 क्रमांक आहे ते झाले कंप्लीट. पहिल्या आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. ते 84 आणि 85 धावांचं लक्ष उभं केलंय, ते म्हणजे टीम वैकुंठवासी शिवदास पाटील स्मृती बेतवडे या टीमच्या अगेन्स्ट. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते ऋतिक दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे अजून एक यशस्वी आयोजक अर्थात आशिष दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवाज हेल साठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. म्हणजे आता प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. बाउंड्रीलाईनच्या बाहेर फक्त उभं राहायचं आहे, कॅश पकडायचे आणि 200 रुपयाचं पारितोषिक पटकावायचं आहे. जाऊयात आपण टॉसच्या दिशेनं. एका बाजूला कियांश 11 म्हात्रेपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला जर्मन सरवली या संघ. तर चला सरवली टीमचे कॅप्टन या आपण म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. चला सरवली टीमचे कॅप्टन, जर उत्तरार्धाचा पहिला बॉल पडण्याच्या आधी आपण टॉस साठी आला नाही तर आपल्याला देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून फायनलाइज घोषित केलं जाईल. जर्मन सरवली या संघ भिवंडी विभागातून इतक्या दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला, त्याबद्दल त्या टीमचा देखील मी आभार व्यक्त करू आणि त्या टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ नेक्स्ट मॅच साठी. येस, सरवली टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. मी विनंती करेल या स्पर्धेचे लाडके प्रणेते, या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आणि एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जाईल. आमचे असे आशिष दादा म्हात्रे यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. एका बाजूला क्रियांश 11 म्हात्रेपाडा, दुसऱ्या बाजूला जर्मन सरवली या संघ आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडीचं क्रिकेट, मलंगडचं क्रिकेट. स्विंग द कॉइन, टेल आलाय म्हणजे टॉस जिंकलाय. क्रियांश 11 म्हात्रेपाडा या टीमनं. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय बेतवडे, त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला काकडवाल. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली काकडवाल टीमनं, धावा केला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 84 बनवलं आणि 85 माफक लक्ष उभं केलं, ते म्हणजे बेतवडे टीमच्या अगेन्स्ट. करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन निघा. ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. येस, या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आशिष दादा म्हात्रे यांचे सासरे बुवा अर्थातच सदाशिवजी मगर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. सदाशिवजी मगर साहेबांचं देखील आम्ही करू मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या जावयानं इतकी मोठी स्पर्धेचं आयोजन केलंय आणि त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य.
जाऊयात मागच्या दिशेने वळूयात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. पंच्याऐंशी धावेचं लक्ष आहे. 85 इज द टार्गेट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ओव्हर पिच त्याला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने प्रहार षटकार. मडवी यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. अप्रतिम फटका प्रशांत तांडेल यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल आणि आणखीन एक ओव्हर पिच बॉल, परंतु यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने पुन्हा एकदा प्रहार. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. इट्स अनदर मॅक्सिमम. धावपलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. महेश मडवी यांच्यावरती आक्रमण केलंय. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली प्रशांत तांडेल यांच्या. बेतवडे आणि काकडवाल अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. दोनही संघ तुल्यबळ. राईट आर्म राउंड द विकेट. यावेळेस लीडिंग एज बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि प्रशांत तांडेल यांना माहित होतं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तेव्हाच त्यांना कळलं होतं की आता काम झालंय. आली विकेट. फलंदाज बाद. बेतवडे आणि काकडवाल या दोन संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर अतिशय चांगलं नियोजन आणि आयोजन या स्पर्धेचं आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अप्रतिम नियोजन आणि संपूर्ण पंचक्रोशी असेल, खरडगाव असेल, इथली आदर्श खरड टीम असेल आणि त्यासोबत खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशन, मग आमचे 40+ चे अध्यक्ष असतील, काल अगदी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतील, या सर्वांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि अगदी आमच्या आशीषदादा म्हात्रे यांच्या परिवारातील लोक देखील या स्पर्धेसोबत जोडले गेले. आज त्यांचे सासरी आदरणीय मगर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना हा फटका चांगला आहे आणि 2 धावेंचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव तिथे प्राप्त होईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. क्षेत्ररक्षण लाजवाब झालंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत पाटील यांनी खूप चांगली सुरुवात केली आणि नवीन फलंदाज प्रवीण तांडेल आता मैदानावरती आहेत. प्रवीण तांडेल आणि विष्णू पाटील ही जोडी मैदानावरती आहे. लक्ष जरूर मोठे 85 धावा बनवायच्यात, परंतु सुरुवात चांगली केली आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. स्टँड अँड डिलिव्हर. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलंय. बॅटर विष्णू पाटील यांच्या बॅटमधून षटकार.
एकूण धावपलकावरती धावा आहेत 19. 19 रन. संदीप कुरकाड 19 धावा धावपलकावरती. महेश मणवी बॉलिंग ट्रॅक वरती 3 षटकार आतापर्यंत आलेत. 2 त्यापैकी प्रशांत तांडेल यांच्या बॅटमधून आले होते, परंतु हा षटकार विष्णू पाटील यांच्या बॅटमधून आलाय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 19. 85 धाव्यांचं लक्ष्य मोठं जरूर आहे, परंतु अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळतायत. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 20 असतील. 20 रन. संदीप कुरकाड षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करायची विनंती आहे. अतिरिक्त वेळ मित्रांनो घेऊ नका. काकडवाल संघ आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करा. काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये बेतवडे बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20. 24 बॉल मध्ये 65 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 65 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ मित्रांनो घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. मॅच बॉल मैदानामध्ये पोहोचलाय आणि आता 24 बॉल शिल्लक आहेत. 24 बॉल मध्ये 65 धावा अजून देखील बनवायच्या. प्रशांत तांडेल जरूर लवकर बाद झालेत, परंतु विष्णू पाटील आणि प्रवीण तांडेल ही थोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा विष्णू पाटील यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. लेफ्ट आर्म पेसर बरी भोईर यांचा पहिला बॉल हवेत उंच तर गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. विष्णू पाटील ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. सव्वीस धावा धाव पलकावरती आहेत. 26 रन. संदीप कुरकाड 26 धावा धाव पलकावरती. विष्णू पाटील यांनी आक्रमणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आता घेतलेली पाहायला मिळते. आणखीन एक लेंथ बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, परंतु उडवला हवेत. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. प्रयत्न जरूर केले, परंतु विष्णू पाटील यांची ताकद आहे आणि या देखील बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषच्या पलीकडे. वन्स मोर बिग हिट. षटकार. धावा धाव पलकावरती येतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला खेचलाय. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. पहा स्क्रीनच्या समोर प्रेक्षक उभे आहेत, त्यांना विनंती आपण थोडेसे बाजूला या. दोघांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. आणखीन एक 3 इन अ रो. क्या बात आहे. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर बॉल, त्याला मात्र सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विष्णू पाटील यांच्या बॅट मधून लगातारचा तिसरा षटकार. सलग 3 षटकार लगावलेत विष्णू पाटील यांनी. अप्रतिम सुरुवात या षटकाची केली आहे. बळी भोईर यांच्यावरती आक्रमण केलंय. अँगल आता बदलतायत. बळी भोईर सुरुवातीला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होते, आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. हाफ ट्रॅकर बॉल आणि पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. हा चौकार आहे. 4 धावा. बेचाळीस धावा धाव पलकावरती. लेंथ पुढे ठेवली तेव्हा षटकार लागलेत. लेंथ पाठीमागे ठेवली तेव्हा चौकार लागलाय. पुन्हा एकदा बळी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. या बॉलची लेंथ पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त झाली आहे. गोलंदाज करेल तर काय करेल. जेव्हा लेंथ पुढे ठेवली तेव्हा देखील षटकार लागलेत. जेव्हा लेंथ आखूड टप्प्याची तेव्हा चौकार लागतायत. आणि सध्या अप्रतिम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय फलंदाज विष्णू पाटील यांच्या माध्यमातून.
आणखीन एक बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ओ खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फटका इथे मात्र टीमला बसेल. आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील चूक झाली आहे, चौकार. विष्णू पाटील आक्रमक फलंदाजी करतायत. पुढचा बॉल इन फील्डला क्लिअर केलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखीन एक चौकार. धावांचा पाऊस या षटकामध्ये पडलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. 51 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करताना 37 धावा विष्णू पाटील यांनी खर्च केल्या होत्या, त्याची पूर्णपणे वसुली केली आहे. 31 धावा या षटकामध्ये आल्यात. एकूण 51 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये आता केवळ 34 धाव्यांची आवश्यकता. येस, 18 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. 51 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये अजून देखील 34 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 51 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करताना 37 खर्च केल्या, परंतु एकाच षटकामध्ये पुन्हा एकदा 31 वसूल देखील केल्यात. म्हणजे लेनदेन खूप चांगल्या प्रकारे करता येते हे दाखवून दिले विष्णू पाटील यांनी. अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. गोलंदाजी करताना जरूर त्यांनी धावा खर्च केल्या, परंतु फलंदाजी करत असताना त्या धावा वसूल देखील केल्यात. 18 बॉल मध्ये 34 बनवायच्या. फलंदाजीसाठी प्रवीण तांडेल सज्ज होत आहेत. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. विष्णू पाटील यांनी क्विक रिस्पॉन्ड केलं. एक धाव इथे प्राप्त होईल एका धावेने. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती. विष्णू पाटील गोलंदाजीमध्ये जरूर आज थोडेसे महागडे राहिलेत, परंतु आपल्या गोलंदाजीवरती फलंदाजीने कशा प्रकारची कामगिरी केली हे त्यांना माहिती होतं आणि आता तेच टॉनिक प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला देखील देत आहेत. फुलर लेनचा बॉल, इथे धावेचा प्रयत्न होणार नाहीये. झालाय आता शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा आणि पोहोचलेत विष्णू पाटील क्रीज मध्ये सुरक्षित. एक धाव तर पूर्ण केली आहे पुन्हा एकदा. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53. 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. महेश मडवी सेकंड स्पॅल मध्ये सेकंड त्यांच्या वैयक्तिक षटकामध्ये त्यांनी देखील पुनरागमन केले. 2 बॉल वरती आता 2 सिंगल या ठिकाणी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार त्यांच्या विरोधामध्ये आले होते, परंतु या षटकाची सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या 2 बॉल वरती केवळ 2 सिंगल त्यांनी खर्च केल्यात. राईट आर्म राउंड द विकेट. आडव्या बॅटने प्रहार केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. काऊ फेजला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 3 सिंगल आल्यात 3 बॉल वरती. महेश मडवी पुनरागमन करतायत. विष्णू पाटील आणि प्रवीण तांडेल हे दोन्ही मैदानावरती आहेत. 15 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. 85 धाव्यांचं लक्ष आहे. 15 बॉल आणि अजून देखील 31 धावा बनवायच्या. प्ले अँड मिस. स्टंपच्या अगदी जवळून बॉल एस्ट्रेक्सचा वेध घेतोय. डॉट बॉल इथे आलाय. 14 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या. महेश मडवी इथे पुनरागमन त्यांच्या संघाला करून देत आहेत. ज्यावेळेस मोठं टार्गेट असतं, एक षटक जरी तुम्ही चांगलं टाकलं तरी देखील त्या सामन्यामध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता आणि तेच चित्र आता मैदानावरती पाहायला मिळालंय. महेश मडवी यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. 54 धावा धावफलकावरती आहेत. अगेन्स्ट रन ऑफ प्ले. हे षटक देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. आणखीन एक चांगला बॉल. 2 बॉल लगातार डॉट टाकलेत. पहिल्या 3 बॉल वरती 3 सिंगल, त्यानंतर 2 बॉल लगातार डॉट आणि चांगली गोलंदाजी महेश मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या षटकाला किफायती म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतील महेश मडवी, परंतु आतापर्यंत विष्णू देखील शांत आहेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल.
स्वतःला बॅक केलंय आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय विष्णू पाटील यांनी महेश मडवी यांना सन्मान दिलाय। अप्रतिम षटक पाहायला मिळाले। महेश मडवी यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे। अप्रतिम गोलंदाजी अगेन्स्ट रन ऑफ प्ले, कारण केवळ 4 धाब्यांचं षटक त्याने टाकलंय आणि आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय। 12 बॉलात शेवटचे शिल्लक आहे आणि 12 मध्ये धाब्यांची आवश्यकता असेल 30। 12 बॉल आणि 30 धावा अजून देखील या ठिकाणी बनवायच्या। 12 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता बेतवडे बी संघाला। चला मॅच सुरू करा। विनंती आहे पाणी पाहिजे। ओके चला ड्रिंक्स ब्रेक असेल छोटासा, पाणी लगेच मैदानावरती पोहोचवा विनंती आहे। सामना लगेच सुरू करायचा, जास्त वेळ घेऊ नका विनंती। क्षेत्ररक्षण करणारी टीम आज 2 सामने आपल्याला अतिरिक्त खेळवायचे आहेत। थोडंसं सहकार्य आयोजकांना देखील 5 षटकांचे सामने आपल्यासाठी आयोजकांनी उपलब्ध केलेत, तर थोडंसं सहकार्य आपलं देखील मिळणं गरजेचं आहे। म्हात्रेपाडा टीम मध्ये आमचे आदरणीय किरणजी म्हात्रे खेळतायत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीराची टीव्ही मिळाली आहे। किरण दादा म्हात्रे आपण उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती, आपण देखील मंचावरती येऊन स्थान आपण बनवायचंय। या संपूर्ण स्पर्धेसाठी मालिकावीराची टीव्ही आम्हाला म्हात्रेपाडाचे आमचे किरण दादा म्हात्रे यांच्या वतीने पुरस्कृत केली आहे। आपलं देखील मनापासून आभार किरण दादा, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे। डीप मध्ये बॉल काऊ फेजला पोहोचला, एका धावेचा प्रयत्न होता आणि 1 धाव इथे केवळ प्राप्त होईल। एका धावेने धाव फलक पुढे जाईल। 11 बॉल मध्ये 29 धाब्यांची आवश्यकता आहे। विष्णू पाटील यांनी आक्रमक क्रिकेट खेळले, परंतु पाठीमागच्या 7 बॉल मध्ये केवळ 5 धावा आल्या। गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली पाठीमागच्या षटकामध्ये। महेश मडवी यांनी 4 धावा खर्च केल्यात आणि आता आकाश पावशे बॉलिंग ट्रॅक वरती। पुढचा बॉल थोडासा लो राहिलाय, गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते आणि पाहायला गेलं तर प्रवीण तांडेल यांना जास्त फलंदाजी आलीच नाहीये आतापर्यंत या इनिंग मध्ये। आणखी एक बॉल डॉट। विष्णू पाटील जरूर टच मध्ये आहेत, परंतु स्ट्राइक वरती विष्णू पाटील यांना जावं लागेल, ही देखील गोष्ट महत्वाची आहे। त्यांचा फॉर्म कसा आहे हे आतापर्यंत पाहायला मिळालं नाही। विष्णू पाटील यांचा फॉर्म चांगला आहे ते आपल्याला पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली महेश मडवी यांच्या माध्यमातून आणि प्रवीण तांडेल यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल। जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल या सामन्यामध्ये। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला आहेत, एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील आणि एका धावेची प्राप्ती होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा 57 आहेत, 57। चला म्हात्रेपाडा संघाची बॅटिंग असेल। सरवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं विनंती। मॅच संपल्यावर लगेच पुन्हा एकदा चांगला फटका महेश, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 1 धाव तर इथे पूर्ण झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील, परंतु महेश मडवी चांगले ऍथलीट आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। अप्रतिम आपल्या संघासाठी 100% एफर्ट देत आहेत महेश मडवी यांच्यासाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या। 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे गेले। 59 धावा धावफलकावरती आहेत। विष्णू पाटील स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजीसाठी आकाश। पुढचा बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉसला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजनला। चुकीचा बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि या बॉल वरती धावा मिळतील 5 अगेन्स्ट रन ऑफ प्ले। आकाश पावसे यांनी चूक केली आहे आणि त्या चुकीची शिक्षा इथे मिळाली आहे, 5 धावा।
64 धावा धावपलकावरती आहेत. चूक झाली आहे आणि ही खूप मोठी चूक आहे. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. संधी आहे फलंदाजाकडे. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. फलंदाज आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ऑफ मोर द विकेट. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिचन मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण झाली. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावा. धावा धावपलकावरती आहेत. 67 धावा धावपलकावरती आहेत. 68 धावा आहेत धावपलकावरती आणि 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 17 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 68 धावा धावपलकावरती आहेत. आणखीन एक चांगला फटका डीप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 69 आणि विष्णू पाटील यांचं एक अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा या स्पर्धेमधील 5वं अर्धशतक विष्णू पाटील यांनी पूर्ण केलंय. अप्रतिम कामगिरी. वैयक्तिक पहिलं आणि स्पर्धेमधील 5वं अर्धशतक विष्णू पाटील यांच्या नावावरती आहे. 51 धावेंवरती ते वैयक्तिक नावात आहेत. 69 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. विष्णू पाटील आपण अभिवादन करायचंय. यस थँक्यू. 6 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि आजच्या दिवसामधील 3रं अर्धशतक या स्पर्धेमधलं. आजच्या दिवसातील 4थं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम बॅटिंग आज पाहायला मिळाली. अनेक फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी आज मैदानावरती केली. आजच्या दिवसातील 4थं अर्धशतक या ठिकाणी बनलं गेलंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. एकाच दिवसात 4 अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेत. अप्रतिम बॅटिंग देखील पाहायला मिळाली. तितकी चांगली कामगिरी. 3 दिवसामध्ये 40+ बॅट्समनने अगोदर फक्त केवळ एक अर्धशतक झळकावलं होतं आणि तिसगाव संघाचे ते फलंदाज होते. रोशन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 6 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल पहिलाच विष्णू पाटील यांनी फेकून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार. 6 धावा. धावपलकावरती आहेत. 5 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि 10 धावा अजून देखील बनवायच्या. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम बॅटिंग विष्णू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये सफलता मिळाली नाही परंतु फलंदाजी करत असताना विष्णू पाटील अप्रतिम बॅटिंग आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. अपील झाली पंचांकडे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये अजून देखील 10 धाव्यांची आवश्यकता आहे. विष्णू पाटील अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. विष्णू पाटील आणि प्रवीण तांडेल यांनी केवळ चांगली साथ दिली आहे परंतु विष्णू पाटील अप्रतिम बॅटिंग वन साइड बॅटिंग या सामन्यामध्ये केली आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मॅच डिफाइनिंग इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. रोशन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. हा बॉल महत्वाचा आहे हे विष्णू पाटील यांना देखील माहिती आहे. आणखीन एक बॉल स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच बॉल त्यावरती ठोकलाय. आणखीन एक षटकार. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये केवळ 4 धाव्यांची आवश्यकता आहे.
शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत, 4 धाब्यांची आवश्यकता. हाय स्कोरिंग वेन्यू आहे या मैदानावरती. धावा बनताना सातत्याने आपण पाहिल्यात आणि खरं तर प्रत्येक सामना रोमांचक स्थितीमध्ये जाताना देखील पाहिला आहे. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता इथे देखील आहे. रोशन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 बॉल मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केलाय. वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आली. वाईट बॉल. आता 3 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट रन ऑफ प्ले. 2 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता या सामन्यामध्ये आणि आणखी काही ट्विस्ट या मॅच मध्ये तयार होतोय का हे देखील पाहायचंय. आज प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. हे देखील विशेष बाब लक्षात घेण्यासारखी आहे. 2 बॉल मध्ये 3 धावा अजून देखील बनवायच्या. 2 बॉल शेवटच्या शिल्लक आहेत आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 3 धावा अजून देखील बनवायच्या. गोलंदाज रोशन भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचा एज इथे झेल टिपला गेलाय. 1 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. विष्णू पाटील नाव बॅक टू दी पवेलियन आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नियम नाहीये. फलंदाज बाद. बावीस बॉल मध्ये 63 धावा विष्णू पाटील यांनी बनवल्यात. आता 1 बॉल 6 षटकार आणि 5 चौकार तिथे आलेत. एका बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये बेतवडी बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटचा 1 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे. अगेन्स्ट रन ऑफ प्ले. विष्णू पाटील बाद झालेत. 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होत आहेत. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. 1 बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. कमीत कमी 1 चौकार लावावा लागेल किंवा 3 धावा पळून तरी पूर्ण कराव्या लागतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला जाईल का पाहायचंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. नाव स्कोर आर लेवल आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेला. चेक केला जाईल शेवटच्या बॉल वरती काय झालंय. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि या खेळामध्ये आणि अंपायर तुमचा सॉफ्ट सिग्नल सांगायचा आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. ओके चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. कोणता संघ जिंकलाय ह्या अजून देखील घोषित झाला नाही. स्कोर लेवल तर झालाय परंतु शेवटची धाव कंप्लीट झाली आहे का हे चेक करायचं आहे. अतुल आपण या विनंती आहे. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल परंतु दोनही संघांसाठी एकदा सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण अप्रतिम क्रिकेट दोनही संघाने खेळले. दोघांचे कौतुक करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचं कौतुक आहे. नॉट आउट.
आणि अगेन्स्ट रन ऑफ प्ले बेतवडे संघ विजयी झालाय शेवटच्या बॉल वरती या मैदानावरती 3 धावा त्याने धावून पूर्ण केल्यात आणि हा सामना जिंकलाय परंतु कौतुक केलं पाहिजे काकडवाल संघाचं देखील शेवटच्या बॉल पर्यंत त्याने देखील संघर्ष केलाय दोन्ही संघांचं कौतुक परंतु शेवटच्या बॉल वरती या सामन्याचा निकाल गेलाय बेतवडे संघाच्या बाजूने झालेली चूक आणि इथे आपण पाहतोय बेतवडे संघ विजय झालाय विश्वनाथ गायकर यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे विष्णू पाटील मॅन ऑफ द मॅच 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 63 धाव्यांची खेळी केलेले विष्णू पाटील या सामन्याचे सामनावीर विष्णू पाटील आपण या विनंती आहे